काही लोकांना आपण ईश्वराचं नामस्मरण करा असं जर सांगितलं तर त्यांना ते आवडत नाही आणि म्हणून अशा लोकांपुढे बोलणं पण व्यर्थ आहे असं सांगतात. तर ते काय म्हणतात, कोणा चिंता आड, कोणा लोक लाजन आड, कैसा राम अमगिया, कर वटवट वाया, स्मरणाचा राग, क्रोधी विटाळले अंग, तुका म्हणे जडा, काय चाले या दगडा. तर काही लोकांना परमार्थ करताना संसाराची चिंता वाटते, संसाराची चिंता त्याच्या आड येते. तर काही श्रीमंतांना संसाराची चिंता नसली तरी लोकलज्जा परमार्थ करण्यासाठी नडतात. म्हणजे त्यांना वाटतं की लोक आपल्याला काय म्हणतील. अशा अभागी माणसाच्या तोंडाला रामाचे नाव कधी येणार. मात्र हे सांसारिक वटवट करत असतात. एखाद्याने जर उपदेश केला की तो हरीचे स्मरण कर तर त्यांना राग येतो, कारण त्याचे शरीर क्रोधाने विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा जड दगडापुढे बोलण्यामध्ये काय अर्थ आहे. त्यामुळं अशा मूर्ख माणसापुढे गप्प राहणेच योग्य आहे. म्हणजे जो माणूस दगडाप्रमाणे आहे, ज्याला काही कळत नाही, ज्याच्यामध्ये मनामध्ये राग आहे, अशा माणसापुढं तू हरीचं नामस्मरण कर हे सांगणं म्हणजे योग्य नाही. आणि त्यासाठी अशा माणसाला आपण काही सांगायचं नाही, आपण गप्प राहण्यामध्येच खरं शहाणपण आहे असं सांगतात. रामकृष्ण.